नमस्कार शेतकरी मित्र, मी आता डाळिंब सोलापूरला प्लॉट नंबर 1 मध्ये आहे. ह्याला काय झालं, अति थंडी चालू आहे आणि मुळाचं अति थंडीमुळे मुळांचा अपटेक कमी होतो. म्हणून काय केलं, काल याला एक चौथं पाणी होतं पण दिवसाला लाईट नसल्यामुळे हे बघा ह्याला रात्री पाणी देऊन घेतलेलं आहे. मग आता ह्याला काय केलेलं आहे, एक तर सल्फर आणि झिंक हे सोडायचं होतं. मग टेक्नोझेड दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. टेक्नोझेडमध्ये 67% सल्फर असल्यामुळे काय होतं, तुम्हाला मागे सांगितलं होतं, सल्फरमुळं जे पाण्याचे जे पॉईंट ओले झालेले आहेत किंवा असं मॉइश्चर पसरलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं ते ऊर्जा निर्माण करतं. सल्फर हे ऊर्जा निर्माण करतं आणि जेव्हा बेडमध्ये ऊर्जा निर्माण होते तेव्हा ऑटोमॅटिक मुळाचं अपटेक वाढतं. म्हणजे आपण जे अन्नद्रव्य आज दिलेले आहे, समजा बेडमध्ये खतं भरलेली आहेत आणि वरचूर आपण वेगवेगळे घटक सोडत आहोत, त्याच्यामुळे ते मुळाचं अपटेक वाढल्यामुळं झाडाची कंडिशन हे बघा, चौकी एवढी सुंदर झालेली आहे, हिरवीगार चौकी, आता पिवळ्या छेट्यातून हिरव्या छेट्यात आलेली आता. त्याच्यामुळं ह्याच्यात कळी निघणं चालू आहे. मग त्यामुळे कुठल्याही अन्नद्रव्याची कमतरता पडू नये म्हणून आपण रात्री सल्फर, आपलं आज सकाळी सल्फर सोडायचं, आपलं टेक्नोझेड सोडताना एकरी 3 किलो टेक्नोझेड घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये 67% सल्फर आहे आणि 14% झिंक आहे. मग ऑटोमॅटिकच मुळाचा अपटेक वाढून झाडाची कंडिशन हेल्दी राहील. तर जे शेतकरी बांधव ह्याच्यासोबत आहेत, हे चौथं पाणी आहे, त्या शेतकरी बांधवांनी टेक्नोझेड एकरी 3 किलो सोडण्यास हरकत नाही. नमस्कार.